ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। गेल्या 12 दिवसांपासून ठाणे शहरातील गावदेवी मैदानात सुरू असलेल्या आंबा महोत्सवाचा काल सांगता समारंभ झाला। काल आमदार श्री संजय केळकर आणि श्री राजेश तावडे यांच्या उपस्थितीमध्ये या आंबा महोत्सवाची सांगता झाली। यावेळेस मोठ्या संख्येने आंबा प्रेमी नागरिक उपस्थित होते। गेल्या 17 वर्षांपासून आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं। आंबा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा, त्यांना चांगल्या प्रकारचं मार्केट मिळावं या दृष्टिकोनातून आमदार श्री संजय केळकर संस्कार या संस्थांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला यंदा देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला। अगदी पहिल्या दिवशीपासून ग्राहकांनी या संपूर्ण कार्यक्रमाला भेट दिली आणि या ठिकाणी येऊन आंबा विकत घेतल्याचं आमदार श्री संजय केळकर यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं। आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांना एकत्र आणून आंब्याच्या उत्पादनाला चांगल्या प्रकारचा भाव मिळावा या दृष्टिकोनातून या संपूर्ण चळवळीचं आयोजन करण्यात येतं असं देखील श्री केळकर यांनी सांगितलं। संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित या आंबा महोत्सवाचा शेवटचा दिवस, गेले 12 दिवस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। ठाणेकरांचा खूपच चांगला प्रतिसाद होता। जवळजवळ 40 आपले स्टॉल होते आंबे आणि कोकणी प्रॉडक्टचे। ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। असाच 17 वर्षापासून तो आम्हाला असाच प्रतिसाद मिळत आहे। त्यामुळे एक जे बॉन्डिंग झालं आहे शेतकरी ते ग्राहक 17 वाजल्यापासून, म्हणजे जवळजवळ जानेवारीपासून मला फोन सुरू होतात, म्हणजे शेतकऱ्यांचे पण फोन येतात आणि ग्राहकांचे पण फोन येतात। आंबा महोत्सव कधी सुरू होणार, तर आपले केळकर साहेबांनी एक तारीख ठरवलेली आहे 1 ते 12 मे, त्याप्रमाणे आपला आंबा महोत्सव झाला आहे। यावेळेला जे नुकसान झालं होतं म्हणजे फक्त 40%च आंबा आला होता। त्यामुळे शेतकऱ्यांचं आम्ही आवाहन केलं होतं की जास्तीत जास्त आंबा शेतकऱ्यांकडून विकत घ्यावा ठाणेकरांनी आणि त्यांना पाठिंबा द्यावा, पाठबळ द्यावं। तर त्याप्रमाणे आमच्या शब्दाला मान देऊन ठाणेकरांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद। असाच दरवर्षी प्रतिसाद द्यावात। हे ऋण जे तुम्ही आपले शेतकऱ्यांकडे जे तुम्ही केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी हे आम्ही फेडू शकणार नाही। धन्यवाद। गोविंदराव शिंदे पाटील। गेली अनेक वर्ष मी या गावदेवी आंबा महोत्सवामध्ये येत असतो आणि बऱ्यापैकी आंबे खरेदी करत असतो। अनुभव तर मला खूपच चांगला आहे। एक रसाळ आणि ओरिजिनल प्रोडक्ट खायला मिळतात आणि एक अटॅचमेंट जुळले या महोत्सवाबरोबर। थँक्स। माझं नाव संदीप मुळीक। मी इथे जवळजवळ एक 5-6 वर्ष येतो इकडे। एक्सपिरियन्स खूप चांगला होता, पाहून मला आनंद होत आहे आणि फळं वगैरे खूप चांगली आहेत तुमची इकडे। आणि शेवटचा दिवस असल्यामुळे गर्दी आता कमी आहे। बघूया आता नेक्स्ट टाईम पुढच्या वर्षी। माझं नाव प्रदीप तामानेकर। मी आंबा महोत्सवाला नेहमी येतो दरवर्षी आणि इकडची आंब्याची क्वालिटी नेहमी चांगली असते आणि नेहमीच मी वेगळे मी घेत असतो पदार्थ। आंब्याचं रायतं म्हणा, फणसाची भाजी, जम्बो आंबा, पायरी आंबा चांगले मिळतात, क्वालिटी चांगली असते। आंब्याचं नियोजन चांगलं केलं आहे महोत्सवाचं, व्यवस्थित आहे। पार्किंग लॉटला जागा आहे व्यवस्थित, कोणीही यावं, कुठेही गाडी लावावं व्यवस्थितपणे आणि गर्दी नाही, काही नाही। सोयीप्रमाणे कुठेही काही बघू शकता, घेऊ शकता। खाण्यापिण्याची व्यवस्था पण आहे। नमस्कार, मी विजय शांताराम मोहिते, राजापूर रत्नागिरीवरून आलो आहे हापूस आंबे घेऊन। इथे 1 ते 12 मे असा ठाण्यामध्ये गावदेवी मैदानला कोकण विकास प्रतिष्ठान आणि आमदार डॉक्टर संजय केळकर यांनी हा आंबा महोत्सव आयोजित केलेला आहे। मागची 17 वर्ष हा आंबा महोत्सव या ठिकाणी होत आहे आणि मी मागची 10 वर्षापासून याच्यामध्ये सहभाग घेत आलो आहे आणि खूप छान ठाणेकरांचा प्रतिसाद असतो या आंबा महोत्सवाला आणि आयोजन पण खूप चांगल्या प्रकारे केलं जातं आणि वर्षानुवर्ष याचा प्रतिसाद वाढत आहे। त्याच्याबद्दल आम्ही समाधानी आहोत आणि खूप चांगल्या प्रकारे इथे आम्हाला रिस्पॉन्स मिळतो। नमस्कार, धनंजय ज्ञानेश्वर गारकर। ठाण्यामध्ये आंबा महोत्सव आहे आणि चांगल्या प्रकारचा सध्या आपला धंदाचा बिझनेस चालू आहे।
आणि ठाण्यातील खवई लोक चांगल्या प्रकारे येतात आणि चांगल्या आंबा घेतला जातो आहे. आणि आपल्याकडे प्रॉपर देवगडचा हापूस आहे, पायरी आहे, रत्ना आहे, वनराज आहे, अशा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे माझ्याकडे आंबे आहेत. 12 दिवसामध्ये जे ठाण्यातले खवई आहेत ना साहेब, ते चांगल्या प्रकारे आंबा घेऊन गेलेत आपल्याकडून. आणि रत्ना, पायरी, केशर अशा सगळ्या व्हरायटीज असल्यामुळे प्रत्येकाला जी पाहिजे ती व्हरायटी आपण त्यांना दिलेली आहे. नमस्कार, मी भालचंद्र पारकर, मुक्काम पोस्ट शिवार आंबेरे, तालुका जिल्हा रत्नागिरी, पाऊस परिसर. गेली 17 वर्ष आम्ही कोकण विकास प्रतिष्ठान व संस्कार मार्फत हा आंबा महोत्सवामध्ये सहभागी होतो. माननीय केळकर साहेब आणि विनोद तावडे यांच्या संयुक्त उपक्रमाने हा आंबा महोत्सव राबविला जातो. आणि पार्ले आणि ठाणे या ठिकाणी उत्कृष्ट उत्स्फूर्त लोकांचा सहभाग असतो. लोक खूप आनंदाने आतुरतेने या महोत्सवाची वाट बघत असतात आणि आम्हाला चांगला सहकार्य केलं जातं आहे. मी निलेश धुरी, कुडाळ पिंगोळी इथून आलो आहे आणि इथे ह्या आंबा महोत्सव हा आयोजित केला होता. हा अप्रतिम आंबा महोत्सव झाला. नाही म्हटलं तरी आमचं इथे हे प्रोडक्ट आहे, चुलीत भाजलेला काजू आहे हा घरगुती, आणि ओला काजूगर आहे, मालवणी मसाले आहेत. नाही म्हटलं तरी हा रिस्पॉन्स हा खूप म्हणजे अप्रतिम असा रिस्पॉन्स झाला की एवढं वाटलं नव्हतं की एवढं होईल असं. कारण आम्ही पण यंदा पहिल्यांदाच लावलेला आंबा महोत्सवाला स्टॉल, पण उत्साह बघून मला खूप आनंद झाला. माझं नाव पंकज कदम, आपला ब्रँड आहे जय भवानी. आपल्याकडे विविध प्रकारची कोकणी उत्पादने आहेत, आपले सरबत आहेत, लोणची आहेत विविध प्रकारची. आणि आज गेली बरेच वर्षी मी इथे आंबा महोत्सवमध्ये लावतो आहे. मला दरवर्षी प्रत्येक वर्षी चांगला प्रतिसाद मिळत आला आहे. इव्हन आंबा महोत्सव झाल्यावरसुद्धा आपल्याला ऑर्डर्स असतात ग्राहकांच्या. नमस्कार, माझं नाव शुभम उगले, माझे लोणावळ्यावरून आलो आहे. आज आंबा महोत्सवमध्ये सगळे आयुर्वेदिक औषधाचं दुकान लावलं होतं मी. मला रिस्पॉन्स चांगला मिळाला आणि दरवर्षी त्यांनी असं एक्झिबिशन करावा. दरवर्षी आम्ही वेगवेगळे प्रोडक्ट आणू इथे आणि लोकांची सेवा करू. आणि धन्यवाद. आज फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल जे बोलत आहेत त्यांनीच महाराष्ट्रभरामध्ये खऱ्या अर्थाने फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं, अशी घणाघाती टीका काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात बोलताना केली. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री नरेश म्हस्के आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांच्या प्रचारसभेचं काल आयोजन करण्यात आलं होतं. या प्रचारसभेला आमदार श्री संजय केळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळेस बोलताना राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. शरद पवार यांनीच सर्वप्रथम वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि काँग्रेस फोडून पुलोचं सरकार आणलं. त्यावेळेस शरद पवार यांची नैतिकता कुठे गेली होती, असा सवाल यावेळेस राज ठाकरे यांनी केला. त्यापाठोपाठ शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना फूस लावली आणि शिवसेना फोडली. त्यावेळेस शरद पवार आज जे बोलत आहेत ते कुठे गेलं होतं, असा सवाल देखील यावेळेस त्यांनी केला. त्यानंतर नारायण राणे यांना देखील शरद पवार यांनीच फूस लावली होती, असा घणाघाती आरोप यावेळेस राज ठाकरे यांनी केला. आपण ज्यावेळेस पक्षातून बाहेर पडलो त्यावेळेस बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो होतो, कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसला नव्हता. शिवसेनेचा एकही आमदार भरवून न घेता आपण स्वतःच्या ताकदीने पक्ष उभा केला, असं देखील यावेळेस राज ठाकरे यांनी सांगितलं. यावेळेस श्री नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांचीही भाषणं झाली. राज ठाकरे यांनी आपल्याला बोट दिलं आणि त्यामुळे आपण राजकारणात स्थिरावलो, असं यावेळेस श्री नरेश म्हस्के यांनी सांगितलं. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांचा हा फेविकॉल का जोड आहे, हा तुटणार नाही, असं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. बघूया राज ठाकरे नेमकं काय म्हणाले. त्याच्यानंतर नारायणराव राणे यांच्याबरोबर आमदार घेऊन काँग्रेसने त्यावेळेला पुन्हा बाळासाहेबांची शिवसेना फोडली. मला आजचं नेतृत्व तेव्हा कुठे टाहो फोडताना दिसलं नव्हतं. मला आज कोण कोणावरती बोलतंय आणि कोण कोणावरती आरोप करते वगैरे वगैरे सगळं सोडून द्या. पण अरे
तुम्ही म्हणता ना माझे वडील चोरले, माझे वडील चोरले. ज्या वडिलांबद्दल जर एवढं प्रेम आहे, मी एकच क्लिप तुम्हाला दाखवायला आणली आहे, एकच. मी खरं तर एकदाच बोललो होतो मागच्या त्या सभांमध्ये, लाव रे तो व्हिडिओ. ते आपल्या सगळ्यांनी लाव रे तो व्हिडिओ, लाव रे तो व्हिडिओ, आपलं ते सगळं सुरूच केलं. पण आता सांगतोय लाव रे तो व्हिडिओ. परंतु ज्या माननीय बाळासाहेबांबद्दल वक्तव्य करणाऱ्या या बाई 70-75 80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात, असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता, तुमच्या पक्षाचे नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम आहे म्हणून सांगता. मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, चव अस्सल हापूसची, खास आंबेप्रेमींसाठी आंबेप्रेमींकडून. रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला, गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस, रास्त, अगदी रास्त भावात आणि हो, होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध. मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, सत्यम कलेक्शन समोर, घंटाळी रोड, ठाणे पश्चिम. आजच संपर्क साधा. शिवसेनेचे कल्याण आणि ठाणे लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे साहेब आणि नरेश म्हस्के साहेबांना आपला दवाखाना आणि वनरूपी क्लिनिकच्या वतीने जाहीर पाठिंबा. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. येऊरची आई, गरीबरी आई. गरीबरी आई उत्सव आणि जत्रेनिमित्त श्री गणेश टाक यांच्या वतीने येऊर गावातील तमाम आदिवासी बांधवांना आणि गावकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा गरीमरी आई उत्सव जत्रेनिमित्त श्री गणेश टाक यांच्या वतीने येऊरगाव परिसरातील तमाम आदिवासी बांधवांना आणि गावकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. येऊर गावातील त्याचप्रमाणे ठाणे शहरातील तमाम भाविकांना
येऊर परिसरातील जरीमरी आई सार्वजनिक जत्रोत्सवासाठी हार्दिक आमंत्रण. रविवार दिनांक 12 मे रोजी सायंकाळी 5 वाजता गावदेवी पालखी सोहळा. सोमवार दिनांक 13 मे 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं या निमित्ताने आयोजन करण्यात आलं आहे. निमंत्रक अध्यक्ष श्री हेमंत चंद्रकांत जाधव, उपाध्यक्ष गणपत सापटे, सुनील दयाल, खजिनदार निलेश उघाडे, सेक्रेटरी रमेश हावरे, नितीन जनाटे, उपखजिनदार प्रदीप पंडा. येऊरच्या जरीमरी आईच्या सार्वजनिक जत्रा उत्सवामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी व्हा. निमंत्रक अध्यक्ष श्री हेमंत चंद्रकांत जाधव. एकीकडे ठाणे शहरामध्ये सभांचा सिलसिला सुरू असताना दुसरीकडे काल महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे शहरातील वर्तकनगर, साईबाबा नगर, भीमनगर, वर्तकनगर पोलीस लाईन, गावणबाग, उपवन तलाव, शिवाईनगर, संकल्प स्कूल, शिवाईनगर शाखा, शंकर मंदिर, लाकडी पूल, लोकमान्य नगर, त्याचप्रमाणे स्वामी समर्थ मंदिर, वेदांत कॉम्प्लेक्स, IT पार्क, अंबिका नगर, राजीव गांधी नगर, जिजाबाता नगर, काजूवाडी, लुईसवाडी, रघुनाथ नगर अशा परिसरामध्ये या रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या रथयात्रेत काँग्रेसचे अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण तसंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुहास देसाई आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. दुसरीकडे श्री नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ देखील काल रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वतः मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे हे या प्रचार फेरीमध्ये सहभागी झाले होते. ठाणे शहरातील विविध भागांमध्ये या प्रचार यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. लोकमान्य नगर परिसरातून या रथयात्रेला सुरुवात झाली. यावेळेस मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, संजय वाघोले, हनुमंत जगदाळे आणि इतरही मान्यवर या संपूर्ण रथयात्रेत सहभागी झाले. महाविकास आघाडीचे उमेदवार श्री राजन बाबूराव विचारे यांच्या प्रचारासाठी काल म्हणजे शनिवारी 11 मे रोजी शिवाईनगर परिसरातील उन्नती गार्डन मैदानात जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं. या सभेला खासदार कुमार केतकर, जितेंद्र आव्हाड, विक्रांत चव्हाण, सुहास देसाई यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. यावेळी बोलताना विद्यमान सेना भारतीय जनता पार्टी सरकारच्या विरोधात प्रखर मतं व्यक्त करण्यात आली. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध देखील यावेळेस व्यक्त करण्यात आला. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या कामाचं कौतुक करण्यात आलं. येत्या 20 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत राजन विचारे यांच्या नावासमोर मशाल चिन्हाला मत देऊन प्रचंड बहुमताने त्यांना विजयी करा असं आवाहन यावेळेस सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.